सुखधारे हो सुखधारे हो सुखधारे हो सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर ठेवून तसे असो ऐसा मोठी आठवची नाही देहीच विदेही भोग दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर ठेवून तसे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप न लागो निधी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर ठेवून तसे असो ऐसा कोटी आठवची नाही देहीच विदेही बघू दशा पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप न लागो पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलतसे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचकानेश्वरी नित्यं वेदवाणी प्रवर्तते श्रीमन् महागणाधिपते नमः ओम गंगणपते नमः आशापुरा प्रसन्न ऋषि सर्वकामना सिद्ध्यर्थं जपे वेदयोगाः आदौ राम तपोवना विदवनं वैदेहरणं जटायुवर्णं सुग्रीव संभाषणं वाली निर्धनं समुद्रतरणं लंकापुरी पश्चादरामं कुंभकर्णारणं विदर्भ देशी शिवग्राम मोठे विराजती सद्गुरुनाथ तेथे कृपा सिंधू शांत करी जीवाला नमस्कार माझा सद्गुरु गणाला मनोजीव मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजवानरेत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता काय भक्तीच्या त्या वाटा मतदावे शूर आणि धीर स्वामी कादा तत्पर प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आजचा आपण नामसप्ताहाच्या नियमाप्रमाणे नामपर प्रकरणातला असावा असा हा संप्रदायाचा नियम म्हणून नामपर कीर्तन नामपर अभंग आजच्या कीर्तनाला निवडलेला माझं कीर्तन दुसऱ्या दिवशी असतं परंतु आज ते पहिल्या दिवशी आलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो म्हणून आजच्या प्रसंगी जो अभंग घेतलेला आहे तो जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आहे आणि या चार चरणाच्या अभंगामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये सदा नाम घोष करून हरिकथा केले सदा चित्ता समाधान चित्ताला समाधान जर प्राप्त व्हायचं असेल तर नामस्मरणाशिवाय उपाय नाही हा प्रथम चरणामध्ये सदा नाम घोष करू हरिकथा केले सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर
जीवाचा विचार केला तर जीवाची ओढ सुखाकडे आहे, जीवाची ओढ शरीराला नटवण्यामध्ये आहे. परंतु या सर्व नामाच्या सामर्थ्यामुळे मी जीवावरून सुख झालो आणि शरीरानेही सुख झालो. म्हणजे जीवाची आणि शरीराची समज घालून आनंदाने बरं डोलत असे, म्हणून त्याच्या पण माझा चौकड आनंद आहे. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचं विजयी कुठं असे. आम्ही कुठं बसलो, आम्ही डोंगरावर बसलो का, आम्ही घरामध्ये बसलो का, आम्ही मंदिरामध्ये बसलो, याचा आठवा आमच्या शरीरामध्ये. देहीच विदेही बघू दशा, म्हणजे विदेह हा आत्मा जी आहे त्यांची जी दशा प्राप्त झालेली आहे ती अवस्थेपर्यंत आम्ही जाऊ. त्यामुळे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुकाराम महाराज म्हणते आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप झालो म्हणजे काय झालं की या ठिकाणच्या आमच्या शरीराच्या अंतर्मधल्या ज्या वासना आहेत त्या सगळ्या दत्तक केल्या. त्या वासनेची बीज जळून जाईल. तसं मगरामन आम्ही उपजावणी सुख गडबडी वापरला ते प्रमाण त्याच्यामध्ये लावत आहे की ह्या अंतरात्म्यातल्या ज्या भावना आहेत त्यांचं भस्मसात केलं. म्हणून झालो अग्निरूप न लागू नेली पाप पुण्य. मग पाप आणि पुण्य अंतकरणातून जळाल्यानंतर, पाप जळाल्यानंतर राहिलं ते शिल्लक पुण्य आणि आम्ही त्याच्या सुखी झालो असं या अभंगामध्ये सांगतो. विठाला विठाला अभंग नामपर आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. तत्पुरी परिहार देणं अत्यंत महत्वाचं आहे. गजानन महाराजांचा प्रगट हा 134 किती 134 134 वर्ष गजानन महाराजाला प्रगट होऊन झाले आणि 1910 ला गजानन महाराज समाधिस्थ झाले. हा जो मधला जो कालखंड हे संतांचं येणं आणि जाणं ह्याच्यामधला जो फरक आहे ते आले कशासाठी, गेले कशासाठी, राहिले कशासाठी, केलं काय हे कार्य आहे. मग ते ज्ञानेश्वर माऊलीचं आहे. कारण संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानदेवी रचना पाया उभारले देवालय. हे उभारलं देवालय जनार्दनी एकनाथ खांबदिला भागवत तुका झाला कळस भजन करा सावकाश इथपर्यंत झालं. आता इथपर्यंत झाल्यानंतर हे संत येतात आणि जातात. काही दिवसापुरते अवतीर्ण होतात ते. कारण याच्यामध्ये प्रमाण सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांनी ओळख करून दिली. आम्ही वैकुंठवासी पृथ्वीवर जन्मालेले हे जे संत आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. इथून ती ही संत परंपरा आहे. मग ही संत परंपरा ज्ञानेश्वर माऊलीपासून सुरू झाली. तर ज्ञानेश्वर माऊलीनं ज्या वेळाला अवतार घेतला तो महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. या अवतार घेण्याच्या अगोदर याला प्रमाण असं आहे. ज्ञानदेवाची ती हरिपाठ निमा मागील या जन्मामुक्त झालं. सगळ्या महाराजांना मी विचारलं समाधान काय उत्तर कधीच भेटलं नाही. त्याने असं झालं तसं झालं. फक्त 4 शब्दामध्ये सांगा की ज्ञानदेवाची ती हरिपाठ निमा मागील या जन्मामुक्त झालं. त्याचं असं झालं की प्रभू रामचंद्राचा अवतार असताना आणि ती बाल्य अवस्था त्यांच्यामध्ये असताना कौसल्या माता त्यांच्या गोपुरावर हातात असल्या गोपुरावर बसलेले होते. प्रभू रामचंद्राला भात खाल्ले आणि त्या वेळेला जे गीत गायलेले कधी मांडून सावळा रामचंद्र माझ्या हातानं जीव तो उरलेल्या घासासाठी हवारा तुझा येतो. शंकर कावळा झाले आणि त्या ठिकाणी कावा करू लागले. मला
प्रभुरामचंद्रानं असं थोडस हातामध्ये धरलं आणि त्यांनी सांगितलं या ना थोडस काय हरकत नाही, जवळ येईल. पण ती कावळ्याची लावली, त्यांच्या धर्मावर जाणार फेकला, त्यांनी घेतलं. आणि त्यावेळेला ठरलं की पृथ्वी लोकावर ज्या वेळेला तुम्ही अवतार घेताल, पृथ्वी लोकावर ज्या वेळेला तुम्ही अवतार घेताल, त्या वेळेला मी कोण होईल? विष्णू जो आहे तो कोण होईल? ज्ञानेश्वर माऊली होईल. आणि मी कोण होईल? निवृत्तीनाथ. अवतार कोणाचा? असं करून करायचं. शंकराचा सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथ, स्वामी निवृत्तीनाथ, स्वामी निवृत्तीनाथ. ब्रह्मा तो झाला. ही परंपरा रोजच आपण म्हणतो, हे कथापात सगळ्यांना माहिती. म्हणून ते हे केलं. आणि हे झाल्यानंतर हे असे जन्म अनेक झाले. अंशांश आहे, प्रवेश अवतार आहे, पूर्णतम अवतार आहे, कृष्ण आहे, राम आहे, नरसिंह आहे, असे पूर्व जन्म झाले. आणि त्या पूर्वजन्मी मधून मी मुक्त झालो. ज्ञानदेवाचे ती हरिपाठ आणि मामा मुक्त झालो, असा त्याचा संदर्भ. हे ज्ञानेश्वर माऊली यांनी पंथ स्थापन केला. त्याचं नाव संप्रदायाचं वैष्णव संप्रदाय. विठ्ठल विठ्ठल. ह्या संप्रदायाचा रंग आहे भगवान. ह्या संप्रदायाचं प्रतीक आहे ध्वज. ह्या संप्रदायाचा कर्ता करिता आहे पांडुरंग. आणि ह्या वारकरी संप्रदायाचं भांडवल तुम्ही आम्ही वारकरी. विठ्ठल. आणि म्हणून उभारीला ध्वज तिन्ही लोकांवर, ज्याची कीर्ती चराचर. म्हणून हा जो धर्माचा ध्वज आहे, धर्म पताका म्हशी पत्र देखी वडे, रायाचं तन करिता कष्ट पडे. स्टॅम्प एकच, फक्त तो स्टॅम्प आहे. ज्या वेळाला कागदावर स्टॅम्प उठवला जाईल त्या वेळेला त्या कागदाला किंमत होती. नाही तर कागद म्हणजे कागदच आहे. एखादं सर्टिफिकेट आहे, आमच्या डॉक्टर साहेबांचं एमडीचं सर्टिफिकेट आहे, त्याच्यावर त्या चान्सलरची सही लागली, त्याच्यावर त्या विद्यापीठाची सही लागली, त्यावेळेला त्याला महत्व आहे. नाही तर असे सर्टिफिकेट झेरॉक्स किती करून आपण हे करतो, त्याला किंमत नाही. तसं संप्रदायामध्ये ज्या वेळेला आपण आलो त्यावेळेला त्याचा मान राखण्यासाठी त्या ध्वजाच्या खाली आल्यानंतर त्याचे आपल्याला सगळे नियम पाहिजे. विठ्ठला पुढचे हे जन ते गडवळा येतो गडवळा. बरं इथं आले ते. इथं आल्यानंतर काय केलं त्यांनी? कार्य केले आणि निघून गेले. हवेसारखे आले, जगले आणि कार्य करून निघून गेले. आणि जे कमवलं, जे उत्पन्न केलं, ते सगळे या ठिकाणी ठेवून गेलं. आता मावटीपासून परंपरा घ्या, नाथ महाराजांपासून परंपरा घ्या. नाथश्रेष्ठी आली की आपण तिकडे जाणार. आषाढी कार्तिकी विसरू नका, मज सांगत शिव पांडुरंग, तुम्हा वाचून या मज नाही कोणी. अरे मग तुमच्याशिवाय मला कोणी नाही आणि तुमच्याशिवाय मला शोभाय नाही. सांगत शिवूज पांडुरंग, तो पांडुरंग परमात्मा तूच सांगत. इथपर्यंत आलो आपण. आता विद्यमान संतांना आपल्याला काय केलं? तेही वर्तती, ते आपणामध्ये असती, परी ते ना दिसती ना असती ना अशी पद आहे त्याच्याला. कारण ते देही वर्तती. बघता बघता माऊली गेली, बघता बघता भगवान बाबा गेले, बघता बाबा गडावरचे महाराज गेले, हे सगळे झाले. ते आले, आपल्यामध्ये राहिले. ते देही वर्तती, ते देहानं आपल्यामध्ये वर्तत. पण ते समजण्यासाठी त्याला काय लागत? त्याला जी दृष्टी लागते. ज्यांना समजलं ते समजलं आणि ज्याला कळलं ते कळलं. कोणी म्हणते तया मानव आणि कोणी मानव म्हणते, कोणी म्हणते तया देव, कोणी त्याला देव म्हणत आहे. जो तो शहाणा समजून घे आपण बुद्धीप्रमाणे. आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे ज्याचा जसा हिशोब करावा तसा त्याप्रमाणे तो हिशोब असतो. म्हणून आजचं हे जे कीर्तन आहे हे गुरुकृपेचं कीर्तन आहे. हे काही आपण बाहेरून आलेलो किंवा बाकीची कीर्तन करायला आपण गेलेलो अशा प्रकारचं नाही. कारण यामध्ये जे आहे ते आपण जन्माला आलो तर त्या दोन गोष्टी घेऊन आलो. पूर्वजन्मीचं पाप पुण्य, पूर्वजन्मीचं पाप पुण्य आणि कर्म.
आणि कर्म हे कुणाला चुकत नाही. कर्म हे केले कर्म झाले त्याची भोगारी. केले कर्म झाले त्याची भोगारे. केले कर्म झाले त्याची भोगारे. केले कर्म झाले त्याची भोगारे. हरिमुखी गाता हरा परिचिता. हरिमुखी गाता हरा परिचिता. हरिमुखी गाता हरा परिचिता. हरिमुखी गाता हरा परिचिता. हे कर्म धर्म त्यांचा झाला नारायण इथपर्यंत नामानं होईल. नशीब संतांच्या आशीर्वादानं बदलतं. नशीब 6वी त्या 5व्या दिवशी लिहिली आणि ते नशीब बदलण्याचा अधिकार देवाला नाही. नशीब बदलण्याचा अधिकार देवाला नाही. तो अधिकार कुणाला आहे? संताला आहे. मुलीचा केला मुलगा, जडविंद चालविंद, हे चमत्कार संतांना केलेले. गजानन महाराजांनी भरपूर चमत्कार केले पुढच्या भागामध्ये सांग. पण जे कर्म आहे ते देवाला चुकत. कर्म देवाला चुकत नाही. आता आपण थोडस हे करायचं. पूर्णसे पूर्णमादाय पूर्णस्य पूर्ण समजते. राम आणि कृष्ण हे दोन्ही अवतार. रामकृष्ण हे दोन्ही साथीने. हे प्रभू रामचंद्राला कर्म कुठं आडवला? कर्म असं आडवालं की सीताबाई धरणी मातेमध्ये गेले. तिथून पुढे 10,000 वर्ष राज्य करायचं प्रभू रामचंद्राला. काळ संपत आला. 9,000 वर्ष संपले. थोडे वर्ष राहिले आणि त्याच्यामध्ये काल आला. काल पुरुष ज्याला म्हणते ते काल पुरुष. लक्ष द्या, कधीच कुणी तुम्ही ऐकलंच नाही. काल पुरुष आला आणि प्रभू रामचंद्राच्या दालनामध्ये त्यांनी प्रवेश केला. उठला, नमस्कार केला, प्रभूनं नमस्कार केला. तो काल पुरुष बसला आणि काल पुरुष बसल्यानंतर त्यांनी सांगितलं, रामा तुमचं जे अवतार कार्य होतं ते संपलेलं आहे आणि तुमची वेळ आलेली आहे. तुमची वेळ आलेली आहे. मग काय करता? ह्या पा मी तर आलेलो आहे, मला तुमच्याशी बोलायचं, पण आट अशी आहे, पहिलं कावड होईल. कोण म्हणला? कालपुरुष. कारण कालपुरुषाची नजर दुसऱ्यावर जर पडली, कालपुरुषाची नजर दुसऱ्यावर जर पडली तर जागावर खालाच. म्हणजे आपण काय म्हणतो, काळ आला होता, काळ आला होता पण वेळ नव्हती. आता ध्यानात घ्या. त्याने प्रभू रामचंद्राने सांगितलं, म्हणजे आज्ञा तुमची आज्ञा आहे. मला काही म्हणायचं नाही, म्हणजे मी तुमच्या बरोबर बोलतो. म्हणजे रामा तुम्हाला आणखी काही दिवस राहायचे. तुम्ही तर विष्णूचे अवतार आहे. तुमचं अवतार कार्य संपवण्याची वेळ आलेली आहे. आता आम्ही सेवक आहोत. आम्ही काल जरी असलो तरी तुमच्या आज्ञेत आहे. तुम्ही काय ते मला सांगावं. एवढं सांगताना त्यांनी सांगितलं, म्हणजे मी ठीक आहे, म्हणजे मी सांगतो हे तुम्ही दार लावलं. पण त्यांनी सांगितलं, म्हणजे मध्ये जर दार उघड आपल्या बोलण्याच्या याच्यामध्ये आणि मध्ये जर कोणी आला तो तत्काळ त्याला तुम्हाला मृत्यूदंड द्यावा लागेल. मला मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा. आपण जीवदंडच, मृत्यूदंडाची शिक्षा द्यावा लागेल. राम म्हणजे त्यात काय वाईट आहे, म्हणजे काय हरकत नाही. आणि रामाचं त्यांचं गुह्य बोलणं चाललं. अवतार कशा प्रकारचा झाला, कालानं सांगितलं रामाला, हा अवतार घेण्याचं तुमचं हे प्रयोजन होतं, ते प्रयोजन होतं, ते प्रयोजन होतं, सगळं प्रयोजन होतं. आता इथपर्यंत आल्यानंतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर प्रभू रामचंद्र भगवान त्यांना माहित होतं मी विष्णूचा अवतार आणि अवतार कार्य माझं आहे, हे लक्ष्मणाला माहिती नव्हतं, हे विभीषणाला माहिती नव्हतं, हे सुग्रीवाला माहिती नव्हतं, सख्याला माहिती नव्हतं, वैशिष्ट्य कुठलं माहिती. तेवढ्यामध्ये काय झालं, ह्या 2 महात्म्याचं बोलणं चालत असताना त्यामध्ये दारावर दुर्वासा मुनी आला. दुर्वासा मुनी आल्यानंतर त्यांनी जय जयकार केला आणि जय जयकार केल्यानंतर ते द्वारपालाने नमस्कार केला. लक्ष्मणाला बाहेर थांबायचं सांगितलं होतं. लक्ष्मणा कुणीही आलं तरी सोडायचं नाही, मी इकडे बोलत बसलेलो आहे, कसल्याही प्रकारचं तुम्ही करायचं नाही. लक्ष्मण तिथं उभा टाकले आणि तेवढ्यामध्ये दुर्वासा मुनी आले. दुर्वासा मुनीने आले म्हणजे कोण आहे आतमध्ये? ते म्हणजे आतमध्ये मिटिंग चालली, 2 जण आहेत मिटिंगला, मध्ये जाऊ नका. दुर्वासानं दाब दिला
असा दाब दिला दुर्वासमुशी मोठा महान, शाप त्याचा अति कठीण. भले भले केले त्याने भस्म जाळून. त्या दुर्वासाने केलं तर दुर्वास म्हणे चक्र, लक्ष्मणा तू मध्ये पडायचं नाही, मी रामाला भेटायला आलोय, आणि जर तू मला रोखलंस तर सगळी अयोध्या भस्म करून टाकेल. अरे तू लंका तर म्हणले तुझे जे मारुतीला शास्त्र जाळली, पण एका शापामध्ये आणि असं नुसतं जर पाणी शिंपडलं तर तुझी अयोध्या पूर्ण पेटल. काय तुला मान्य म्हणजे? तुझी अयोध्या तुला प्रिय का? तुझं राज्य तुला प्रिय का? जा रामाला सांग दुर्वासा आले म्हणून. इकडं आडन तिकडं विहीर. धर्म संकट पडलं लक्ष्मण. धर्म संकट पडल्यानंतर लक्ष्मण गेले आणि सांगितलं रामाला दुर्वासा मुनी असे आलेले आहेत, ते काय ऐकत नाहीत, असं एकत्र आपल्या अयोध्या सगळी भस्म करून टाकेल. मग काय करू? मला रामा सांगायला आलो दुर्वासा मुनी नियमाचं उल्लंघन झालं. कालानं रामाकडे बघितलं आणि म्हणले आता काय करायचं. रामानं सांगितलं एक रघुकुलरीत सदा चलियाळी, प्राण जाय पण वचन न जाय. आमच्या घराण्याची काय वाटलं असेल प्रभू रामचंद्र. लक्ष्मणाकडे पाहिलं, डोळे डबडबून आले. म्हणजे लक्ष्मण असं आणि हे कालपुरुषाचं असं आहे, आमचं असं बोलणं झालेलं आहे. त्यात काय प्रभू रामचंद्र, आपलं कार्य संपलेलंच आहे. 10,000 वर्ष अयोध्येमध्ये आपण राहिलेलो आहे, याचं काही वाईट मानायचं नाही. उद्याच मी जल समाधी घेतो. काय करतो? उद्याच मी जल समाधी घेतो. आणि लक्ष्मण दुसऱ्या दिवशी जल समाधी करण्यासाठी रामा तुमच्या वचनाला मी पटणार नाही. जल समाधी घ्यायला लक्ष्मण निघाले. कोणाला जास्त खबर दिली नाही, काय नाही. आणि राम त्यांच्या पुढे गेले. पुढे गेल्यानंतर तेही शरयू नदीच्या डोहामध्ये उभा टाकले. हेही शरयू नदीच्या डोहामध्ये उभा टाकले. पाणी अत्यंत खोल आहे. त्या ठिकाणी आम्ही भेट देऊन आलो. योगायोग तुमचा सर्वांचा आशीर्वाद. तिथपर्यंत गेल्यानंतर लक्ष्मणाने सांगितलं रामा थांबा, आतापर्यंत तुमच्याकडे मी काही मागितलं, पण मला आधी देहत्याग करू द्या आणि नंतर तुम्ही देहत्याग करा. एवढंच माझं ऐका, बाकी काय नाही. आधी लक्ष्मण गेले आणि सगळे नंतर प्रभू रामचंद्र गेले. विठ्ठल कारण कर्म हे कधी कोणाला चुकलेलं नाही. कोणाचं कर्म होतं हे झालं नाही की वालीचं कर्म आहे ना. एकच गोष्ट वालीची प्रभू रामचंद्राच्या हाताने झाली आणि श्रीकृष्णाची कोणाच्या हाताने झाली? श्रीकृष्णाचं कोणाच्या हाताने झालं? पारधी, साधारण पारधी केलं. आता तीही कथा घेऊ. विठ्ठल विठ्ठल कारण हे कर्म आहे आणि कर्म धर्म त्यांचा झाला नाही. कर्म शाप हे होत नाही आणि कर्म धुतलं जात. कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्म दशरथा वियोगे मेला, कर्मे श्रीराम मनवता कर्मे श्रीराम मनवता लीला, कर्मे रावण कर्मे रावण पावला, वियोग घडला कर्मे मन माता काला योग घडला गेली, कर्मे मन माता काला कर्मे मन माता काला. मग महाराज हे एवढं झालं. प्रभू रामचंद्र सारख्याला सुद्धा चुकलं नाही हे कर्म. कारण कर्मण्येवाधिकार असते माफाले शुभराचरण. कृष्णाने सांगितलं अर्जुना तू मेवना जरी असला, मित्र जरी असला, लाडका जरी असला तरी तुला कर्म करावं लागलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एकोणता एक आता होणारा जो पुत्र अभिमन्यू त्याचा भाचा आहे, सुभद्रेचा मुलगा आहे, त्या अभिमन्यूला वाचवता आलं नसतं का? अर्जुनाचा पुत्र पुढे चुकलो.
याला वाचवता नसता आला का? सगळे मारते पण त्याला वाचवता येत नाही, कारण त्याचं कर्म होतं, त्या कर्माचा अर्थ येत नाही. आणि कर्मानंच दरिद्री आणि कर्मानंच श्रीमंती. आपण असा विचार करतो, एवढे कष्ट करतो, एवढे टाळपुटा लागलो, एवढं चांगलं वागायला लागलो, आणि जे लबाड आहेत ना, लबाड जोडी ती इमले माड्या गुणवंताला मात्र झोपड्या, आणि एवढं सगळं आम्ही का म्हणून असं. हे आपलं कर्म आहे आणि त्या कर्माप्रमाणे आपल्याला तिथपर्यंत जावंच लागलं नाही. आपल्याला जास्त अधिकचे विचार करण्याची गरजच नाही, पण अधिकचा विचार करण्यापेक्षा आपण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे पहिलं जग सोनं करण्याचं साधन म्हणजे नुसतं नाम आहे. नुसत्या नामानं काय होईल? नामापरती तत्व नाही अन्यथा पाया निकबंधाचा शिजळी. नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी पापी अनंत कोटी देवी अशी. नाम 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 108 वेळाला हरिपाठामध्ये नाम हा शब्द आला. 108 वेळाला नाम शब्द आला. रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा सर्व काळ. राम आणि कृष्ण आणि हरी थोड्याशा परमार्थामध्ये गचके आणि ते मी तुम्हाला सांगतो, कारण अति बारकावे परमार्थ तर कुणी सांगत नाही. राम आहे अयोध्येचे, कृष्ण आहे कुठले गोकुळ म्हणा की मथुरा म्हणा, वृंदावन म्हणा, कुठलं तरी म्हणा ना, त्याचं तालुका जिल्हा देवी असं इकडे. हरी कुठला आहे? हरी म्हणजे कोण? राम कृष्ण हरी. आता हरी हा शब्द जो आहे तो अध्यात्मामध्ये हरी म्हणजे माकड. हरी म्हणजे काय? माकड. त्या हरीला अध्यात्मामध्ये माकड असं म्हणतात. आता हे माकड कसं फिरविलं हे नारदाच्या याच्यावर केले की नारद पूर्वी बघायला गेलं, त्याच्या माकडात तोड केलं, हे कथानक सांगायला आपल्याला पाहिजे. राम कृष्ण हरी म्हणजे हे दोघं जण काय करतात? हरण करते. हरीचा शब्द हरण करणं. आणि आपण विष्णूलाही पुन्हा हरी म्हणतो. हरिनाम सार जीवा या नामाची कृपा त्या दैवाची. हे जो आहे तो हरी, राम कृष्ण हरी. पण हे दोन्ही एकत्रित मिळाल्यानंतर त्याची ताकद वेगळी. कारण प्रभू रामचंद्राचं कार्य निराळे आणि इकडच्याचं कार्य निराळे. प्रत्येक देवाचं कार्य निराळे, मारुतीचं कार्य निराळे, पांडुरंगाचं कार्य निराळे. छोटासा दृष्टांत सांगतो. एका पोराचं लग्न झालं, तो गेला प्रभूच्या दर्शनाला. प्रभूच्या दर्शनाला, मारुतीरायाच्या दर्शनाला. मारुतीरायाने सांगितलं माझं झालं नाही तर तुझं कुठून होणार? तू रामाकडे जा. रामाकडे गेला. रामाने सांगितलं हे केलं बाबा, लग्न करू नको, माझीच बायको पळून गेली होती त्यावेळेला हनुमंतांना. म्हणजे आता जाऊ कुणाकडे? ते म्हणजे तिकडे पांडुरंगाकडे जा, कारण पांडुरंगाचं लग्न ह्याच महिन्यात कधी लागलं. मग पांडुरंगाचं लग्न ह्याच महिन्यामध्ये झालं. गजानन महाराज ह्याच महिन्यात प्रगट झाले. कोल्हारीचे रामभाऊ महाराज ह्याच महिन्यात प्रगट झाले. कारण ही पंचमी एवढी महत्वाची आहे. ह्या पंचमी हा माघाचा महिना म्हणजे अत्यंत आनंद आहे. वसंत ऋतूची चाहूल लागलेली असते, आंब्याला तौर आलेला असतो, वातावरण अगदी शांत झालेलं असतं आणि अशामध्ये आपले महाराज प्रगट झाले. याचा अर्थ काय की त्या भक्ताला त्रास कसल्या प्रकारचा होऊ नये. मग आता आपण पांडुरंगाचं घेतो काऊ महाराज आषाढी तर आम्हाला सगळी पावसामध्येच घ्यावं लागत. वारकऱ्याला पाऊसच लागत, वारकऱ्याला पाऊस लागत. असा पाऊस आला, वारी थांबली, मग उद्याचा मुक्काम म्हणजे आजच इथं करून नद्या भरल्यात वारी बंद पडली, असं कधीच होत नाही. कारण पाऊस पुढं पडतो नाही तर मागं पडतो. वारीमध्ये पाऊस अंगावर पडतच नाही. सदा नाम घोष करू हरिकथा. आता सदा या शब्दाचा अर्थ सततम कीर्तयतो मा कृपा मंडळी. ही सततम कीर्तयतो मा हे नेहमी नामाचं स्मरण. मग हे नामस्मरण आपल्या मुखामध्ये आल्यानंतर मग काय करतं? पहिली त्याची जी जागृती आहे ती कुंडलिनी शक्ती जागृत करते. कुंडलिनी शक्तीमधून स्वाहाकार चक्रामध्ये, स्वाहाकार चक्रामधून मग परापश्यंती मध्यमा आणि वैखरी ह्या तिन्ही वाण्या त्याच्यामधून सिद्ध झाल्यानंतर कानाडा विठ्ठलू कर्नाटकू तेने मजला वेला वेळू पराही परते बोलण्याची कुंडली वैखरी कैसेने सांगे कानडा विठ्ठलू कर्नाटकू. अशी त्याची अवस्था होती. आणि अवस्था झाल्यानंतर समाधान अवस्था प्राप्त झाल्यानंतर सर्व सुख द्यालो सर्व
सर्व सुख जाणो सर्व हो. आता सामान्य जीवाची सुखाची व्याख्या म्हणजे खावे प्यावे द्यावे बरे असावे, मान मर्तबा धन संपत्ती गाडी बंगला इथपर्यंत हे जे आहे ते सगळं भौतिक सुख आहे. पण यामध्ये येणारं आपल्या भौतिकचं काहीच नाही. ते येणारं सर्व सुख म्हणजे कोणतं आहे? नामानं घेतलेलं सुख, केलेलं जे कर्म आहे ते विहित कर्म, आणि ते विहित कर्म त्या म्हणजे पुण्याची गणना कोण करी? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? कोणाला म्हणणारे नामस्मरण केवळ बरोबर येतो. शेवटपर्यंत ते राहतं. आणि शेवटचा काळ ज्या वेळेला माणसावर येतो, कारण देवाची रीत आहे, ज्या ठिकाणाहून आणलं, ज्या ठिकाणाहून जीवनाची सुरुवात केली त्या ठिकाणी मागं नेऊन टाकतो. गाडीला 5 गिअर असते, पहिला गिअर, दुसरा गिअर, तिसरा गिअर, चौथा गिअर, 4 गिअर मध्ये गाडी अगदी पूर्ण पडते. काय काय गाडीला 5वा गिअर आहे, पण पुन्हा त्याच्यामध्ये एक रिवर्स गिअर ठेवला. म्हणजे जिथं आणली होती ना गाडी आपली कुठे फिरून येऊ, पण संध्याकाळी घरी येते. म्हणजे कुठे फिरली तरी घरी आलं नाही. आता जीवनाची सुरुवात झाली. रागात रंगणी, चोरी तोडवणी, धापडी धरती ओढणी. त्यावेळेला लहानपणी दुडू 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 माझा चिडं मचिडं छकुडं राजे रुपणे सगळे गवळणी आपल्याला म्हणायचं नाही. काल्याचे कीर्तन होता त्या म्हणणारच. इथपर्यंत झालं हे केलं. तिथून पुढं मग पुन्हा काय झालं? कुमार झाला. पहिल्याने बाला अवस्था किती? 5 वर्षापर्यंत. कुमार अवस्था 15 वर्षापर्यंत, 16 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर त्याची प्रौढ अवस्था सुरू होती. त्याच्यानंतर तारुण्य अवस्था सुरू होती. तारुण्य अवस्थेनंतर वृद्धत्व येतं. आणि वृद्धत्व आल्यानंतर तिथून पुन्हा गाडी मज नाही हात पाय डोळा पडली झाप, डोळा पडली झाप. पहिला भुईभूग होता ना, भुईभूग. आणि ह्या जुन्या बाया शेंगा उकरायला जायच्या आणि मातीतली शेंग उकरीनं काढायच्या. पहिल्याच्या लोखंडाच्या उकऱ्या होते, उकरून उकरून एक 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 शेंग काढायचं. तसं मी उकरून काढलं. मी म्हणलं शेंगा लावून धरले करायचं म्हणजे धरलं म्हणजे कोणाचं म्हणजे तुळशी बामणाचं म्हणजे तिकडे जाऊ हे करू. मी म्हणलं आता आपल्याला डोक्याचं काय नाही म्हणलं हे करायचं. 4-5 जण चालले रेल्वेत बसून, रेल्वेमध्ये बसून गेले. एक सिंधी होता त्याच्यामध्ये. आता जातीचं नाव घेत नाही, जातीचं नाव घेतलं तर इनाकारण एका मुलाला त्यात काही घ्यायला नाही. तर ते सिंधी माणूस होता. त्या सिंध्यानी हे दोघं 3 जण भरताना बसले. मोठेपणा दाखवायचा रेल्वेमध्ये हे केलं. त्यांनी 500ची नोट काढली. नारायण महाराज 500च्या नोटीचं अशी कुरकुंडी केली. त्यांनी अशी धरली, काडी वडली, सिगरेट वडली. आता त्याच्या पुढे गुजराती बसलो होतं. गुजराती बसलं तर त्यांनी म्हणला हे सिंधाड म्हणजे आला पंजाबकडून, पहिले पाकिस्तानात होते, आलेच्या आले आपल्या देशाकडून. माझ्यासमोर 500ची नोट काढतोय पुन्हा इथं. त्यांनी 2000ची केवढ्याची 2000. त्यांनी पेळकुटी काढली, तोंडात धरली, काडी लावली, निघली. आता त्याच्या पलीकडे एक बामण बसलो होतं. त्या बामणानं काय केला, खिशातला पोळा चेक काढा, त्याची पुळगुटी केली, काडी लावली, वळली. नुकसान कोणाचं? चेक जळाला गेलं नाही, काही 1 रुपया त्याला खर्च आला नाही. पण मोठेपणा दाखविण्यामध्ये ह्यांचं काय गेलं? एकाचे 500 गेले, एकाचं 2 केलं. ब्राह्मण बोलुकीचे देव येणे तारिले वेद, मी सांडोनी कौस्तुभ म्हणी. ते हे वच्छलांचे ना अजूनही जपत असे. 9व्या अध्यामध्ये 375 16व्या माऊलीनं त्यांच्या जयाचा क्रोध सुटला. त्याचा याने तारिले वेद ते पूर्ण पाठ नाही म्हणत. याने तारिले वेद, वेदाशी सुद्धा ह्याला त्यांनी मंत्रोच्चार हे ते ठेवलं. आता तुम्ही विचार करा, आमच्या सारख्याने तुमचे लग्नच नसते लावले
तर तुम्ही बिना लग्नाचे राहायला असतात का नाही? ठल ठल हो. बरं आम्ही सांगत होतो वेळेवर लग्न लावा. अरे वेळेवर लग्न लावा. नवरा तयार आहे, नवरी तयार आहे, जेवणारे तयार आहेत, पण नाचणारे समृद्धी ना. ठल ठल आणि ह्या नाचणाऱ्यानं सगळे केलं, पण जन्माचं ह्यांचं वाटोळं झालं. एक वेळ टळली, मुहूर्त टाळला, जन्म बदलून जातो. म्हणून सदा नाम घोष करू हरिकथा तेण सदा चिंता समाधान सर्व सुख झालं सर्व अलंकार आनंदी बरं तसे पुढचं जन्म. साधकाला अशी एक अवस्था प्राप्त होती की त्या ठिकाणी न लगे मुक्ती धन संपदा संत संसदी सदा. त्याला फक्त मंदिरच दिसणार, त्याला फक्त देवच दिसणार. टाळ वाजले आणि पताका दिसली ही गेली की वारकरी घरामध्ये कधीच बसणार नाही, त्याला पंढरीची वाटणी करेल. 4 डिसेंबर आलं की ते देव बोलावल्याशिवाय आणि त्यांनी बोलावल्याशिवाय आपण निघत नाही. त्याला ओढ लागलेली असते, आपल्याला ओढ नाही. त्याला पंढरी घडेल असं नाही, त्याला पैठण घडेल असं नाही, त्याला वाडी घडेल अशा प्रकारचं काहीच नाही. ती अपेक्षा आणि त्या जीवाला ओढ लागते. जशी ओढ भागवतामध्ये गोपीगीत नावाचं एक सुंदर गीत आहे आणि त्या सुंदर गीतामध्ये भगवंताच्या वेणूचा नाद कानावर कुठून तरी पडावा. देहभान झालेल्या त्या गवळणी त्या वेणूनादासाहेब आणि नुसता वेणू जर वाजला, कुणीकडे वाजला, वेणू कोणाचा बाह्यवादी, इकडं वाजतो का तिकडं वाजतो का बाहेर. आणि मग त्या गोपीनं वेणू बंद पडल्यानंतर हे घडलं आणि त्यांची विरहावस्था प्राप्त व्हा. आता ह्याच्यामध्ये ज्या वेळा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने रासक्रीडा केली. आपल्या धर्मानं अनेक त्याचे अर्थ लावले, धर्मानं त्याचे अनेक अर्थ लावले. राधाचा आणि कृष्णाचा अनेक अर्थ लावले, चांगल्याने अर्थ लावले, महाराजांना अर्थ लावले. पण श्रीकृष्ण परमात्मा याचं जे ग्रुप राधा आहे, राधा आहे 15-16 वर्षाची आणि श्रीकृष्ण परमात्मा आहे 5 ते 6 वर्षाचा. आणि रासक्रीडा ज्या वेळेला भगवंताने केली त्यावेळेला भगवंताचं वय होतं फक्त 5 वर्षाचं. किती वर्षाचं? 5 वर्षाचं वय होतं. आणि त्या गवळणी अशा बेभावनेने अजून कुठे तुम्हाला येतं नादवासरीचा आता बोलता मनामधून गेलंय का? गोकुळात नाही हरी मंदिरात नाही. विठाला त्या गोपीला असं वेळ लागायचं की कुठे हरी, मंदिरात नाही हरी, गोपाळात नाही. अजून कसा ये ना बाई नादवासरीचा, अजून कसा ये ना बाई नादवासरीचा, अजून कसा ये ना बाई नादवासरीचा, अजून कसा ये ना बाई नादवासरीचा. मंदिरात नाही हरी, गोपाळात नाही, मंदिरात नाही हरी, गोपाळात नाही, मंदिरात नाही हरी, गोपाळात नाही, मंदिरात नाही हरी, गोपाळात नाही. गोपाला शोधाला कुंजवनीचा, गोपाला शोधाला कुंजवनीचा, अजून कसा येईना बाई नादवासरीचा, अजून कसा येईना बाई नादवासरीचा, अजून कसा येईना बाई नादवासरीचा, अजून कसा येईना बाई नादवासरीचा. आता ह्या गवळणी ह्या कर्मपर श्रुती आहेत. गवळणी साधारण नाही, त्यांचा अधिकार मोठा आहे. श्रुती नेती म्हणते ह्या श्रुती गवळणी, त्याच्यामध्ये कोणी लेकी झाल्या, कोणी सासवा झाल्या आणि कोणी सुना झाल्या. ह्या प्रकारच्या आता उद्या तात्या सांगते ते कर्मपर त्यांच्या ह्याच्यामध्ये
सांगायचं तात्पर्य आपल्या चरणाप्रमाणे आपल्या अभंगाचं ते असो ऐसा कोठे आठवची नाही. आता असो ऐसा कोठे आठवीची नाही देहीचं विदेही दशा. आपण कुठं आहोत काय करतो आहोत हे आपल्याला कधी समजतं डॉक्टरना बोल दिलं. असो ऐसा कोठे आठवायची नाही तोही आठव आहे. काही व्यसन करून आठवत हातात हे केले. पण ज्या वेळाला हरिनामाच्या संगतीमध्ये अनेक उदाहरण आहेत त्याचे. तुकाराम महाराजाला कुठे जरी गेलं तरी त्यामध्ये भगवंत दिसायचं ना. आपण काय करतो काय घातो आम्हाला कडे. आणि ज्या वेळेला पांडुरंग परमात्मा आले पांडुरंग परमात्मा देवाचे आणि त्यावेळेला तुकाराम महाराजांकडे काय होतं त्यांनी बघितलं होतं गरुडाईचा फडक आले तुकाराम महाराजाला आधी केले नाभी नाभी म्हणताचार्य बहिणी. आणि तुकाराम महाराजांना सांगितलं की शेवटच्या वेळाला चल बाबा माझ्या घरी निदान पाणी आहे तुळशीचं पान आहे माझ्या घरी. म्हणून तुकाराम महाराजांना पाहिलं हे केलं देवाला म्हणजे चल घरी म्हणजे काय पण तिथं हे करायचं. तुकाराम महाराजांना नेलं काय कन्या होत्या त्या खाल्ल्या. त्याच्यानंतर मुखशुद्धी तुळशी जगद्गुरूला पंचायत पडली. पाहुणे घराशी आले ऋषिकेशी काय उपचार कोप मोडकी घरी वाकळाच्या बाजा त्यावरी घरी मोडकी या बाजा त्यावरी वाकळाच्या शेजा काय करू उपचार कोप मोडकी मुख शुद्धीतून शिदल तुका म्हणे मी दुर्बल. मुख शुद्धीतून शिदल तुका म्हणे मी दुर्बल. हा जो भाव आपल्या अंगामध्ये जर भिन्न की जगद्गुरु तुकाराम महाराजांची या अशी अवस्था ज्या वेळेला प्राप्त झाली त्या अवस्थेमध्ये ते सगळे तुका म्हणे मी दुर्बल आहे हे मला माहिती आहे. मुखशुद्धी तुळशीला तुका म्हणे मी दुर्बल तो दिलं काय तुळशीचं पान दिलं कन्या खाऊ घातला आणि नंतर बसली आणि नंतर घेतले. असो आजचा कोठे आठवायची नाही देईचं विदेही बोलायच्या विठोबा रघुनाथ असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचं विदेही बहुदशा. कर्म हे माणसाला चुकत नाही. मग चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांना स्वतःच म्हणून आम्हाला कर्म टळत नाही. वाईट कर्म करायचंच नाही. केले कर्म कसे झाले तर सारखे भोगणे प्राप्त झाले हे आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे. संतांना सांगितलेलं आहे. देवाला सुद्धा टळलं नाही. मग रामाचं उदाहरण सांगतो. कृष्णाला कसं करतो कृष्णाला शेवटी मरावं लागलं होतं पण साधू संत त्याच्या दारामध्ये जातात. संत येते घरा तोची दिवाळी संत चरण रथे लागता सहज वासनेची मगरा म्हणा मी उपजे आवडी सुख बरोबर संताची पायी हा माझा विश्वास संत पराभकामध्ये आपण खूप अभंग बघितले. संत यावे इथपर्यंत सांगितलं महाराज आम्हाला तुम्ही हे. पण संत कोण हे ऋषी मुनी दुर्वासा सारखे. दुर्वासा काय करत 12,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्राने. 12,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्राने. त्या तपश्चर्याचं फळ त्याला भेटलं का? एक अप्सरा आली मेनका आली आणि शकुंतलेला जन्म घेऊन पुन्हा कोणी स्वर्गामध्ये गेली. त्या शकुंतलेचं काय केलं? कर्माचं फळ पण की जरी तू इंद्राची
अप्सरा जरी असलीस तू घरची केलं त्या कर्माने ती हळ करीत ती मेनका राहिली, त्या ठिकाणी तिला जीवनाचा आनंद घेता. भगवान श्रीकृष्ण परमात्मा देव आहे, पण त्याला सुद्धा जीवनाचा आनंद घेता आला नाही, कारण पहिल्या जन्मामध्ये वाणीचं ते पातक होतं ते. आणि त्या दुर्वासाला वाटलं, त्या संताला वाटलं, दुर्वासा हा संत आहे, तपश्चर्या केली त्यांनी, विश्वामित्राची तपश्चर्या वाया गेली, पण वाड्या कोळी हा कोळी आहे, पण त्याने जी तपश्चर्या केली आणि नुसतं राम राम म्हणला, त्याचं वारण झालं आणि रामा आधी केले रामायण. धन्य धन्य हा वाचिक ऋषी माझी पुण्याची जयाचे जे त्रैलोक्य पावन झाले. आता हे बरंच आहे, अजून खूप म्हणावं लागतं, पण तुम्हाला मुद्द्याची गोष्ट सांगतो. आता उद्याचे कार्यक्रम आहे, मीही थकलेलो आहे, बाकीचं हे कार्य, पण एवढा एक मुद्दा सांगतो आणि कीर्तन आपण थोडंसं आखडतो घेऊ. पण आता तुम्हाला ज्या माहिती नाही त्या गोष्टी मी सांगायचं ठरवलं, कारण कीर्तनामध्ये नकला करणं, बाकीचं करणं, हे करणं मी करीत होतो, खूप करीत होतो. नकला हे केलं, विनोदी कीर्तन करावं असा माझा गोडा होता. पण मी थोडासा विचार केला, हे केलं की जे माहिती नाही ते उकरून काढायचं. शेंगा जसं भगवान सांगितलं उकरून काढायचं, तसं जे शेकचं सांगितलं ना तुम्हाला, तसं उकरून काढायचं. इकडे ते दुर्वास मुनी गेले श्रीकृष्णाच्या घरी. आता दुर्वासा आल्यावर कधी आनंदच वाटत नाही. आता एखादा महाराज आल्यावर आपल्याला घरी आनंद वाटतो, प्रत्येकाला वाटतं की महाराज आला म्हणजे काहीतरी मागणार, कुठेतरी सप्ताह हेट्टाळ आला, वर्गणी मागल, आमक्याला मागल, काही नवीन साधू संत येते घरात, पुढचे दार बंद करा. आपलं म्हणतं ते पैसे देणार आहे, ते म्हणतं मी इथं नाही म्हणून सांग, आधीच बायकोला सांगत होतो चहा पाजून जाऊ दे महाराज, काय हरकत नाही. तशातला मागणार तर महाराज व्हायचंच नाही. आपलं मन वाढलेलं असलं, अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त प्रतिपालक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म. योगीराजचा अर्थ मी सांगितलं होता, अशीपदी आनंद निजरूप ध्यान, ध्यानाचे कारण नाही जे एवढं हे परब्रह्म सद्गुरू एवढ्या ज्या पदा आहेत ती या ठिकाणी उभं ठाकलेले आहेत. आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी नाही, म्हणून हे केलं. दुर्वासा मुनी गेले, दुर्वासा मुनीचं स्वागत केलं त्यांनी, म्हणजे कुणीकडे येणं केलं. कुणीकडे येणं केल्यानंतर दुर्वासानं सांगितलं, कृष्णा मी जे म्हणेन ते करायचं, आणि नाही केलंस तर शाप आहे दुर्वासाचा, म्हणजे काय हरकत नाही. म्हणजे तर दुर्वासा मुनी 9 किलोमीटर अलीकडे द्वारकेच्या. कृष्णाला निरोप द्या, 16,108 बायका सगट मला भेटायला आलं पाहिजे. 16,108 बायका सगट. कृष्णाने घेतला ताप, हरत हाती घोडे केलं, भेटायला गेल्यानंतर दुर्वासाचा रथ आहे, आणि दुर्वासाने सांगितलं इथून मला द्वारकेपर्यंत घेऊन जा, तुझ्या नगरापर्यंत. पण त्या रथाला घोडे जोडायचे नाही, गाढवं जोडायचे नाही, अजून काही तू हाती बित्ती असेल ती जोडायची नाही. रथ वढायचा कोणी? रुक्मिणीनं. कुणी वढायचा रथ? रुक्मिणीनं. आणि मी रथामध्ये बसत, हातामध्ये चाबूक घेतला, हे बसले, आणि जर रथ वढला नाहीस तर म्हणजे त्याचा परिणाम भोगायला पुन्हा तयार. श्रीकृष्ण म्हणले त्याच्यात काय हरकत आहे, म्हणजे चल रुक्मिणी. रुक्मिणी एकीकडं आणि श्रीकृष्ण परमात्मा एकीकडं, आणि ते रथ वाढायला. आता ती द्वारकेची भूमी अशी आहे, सगळीकडे वाळवट आहे, आणि त्या वाळूमधून हे दोघं जण रथ वाढतात, वाळूमधून दोघं जण रथ वाढतात, कणत वाढतात. कणत वाढल्यानंतर रीत वाळूमधून जर बैलगाडी चालली, वाळूमधून जर बैलगाडी चालली तर बसणाऱ्याला खूप शांत असा आवाज येतो, आदळा लागत नाही, काय नाही, आणि खूप बरं वाटतं त्या बसणाऱ्याला. दुर्वासाला झोप लागल्यानंतर तो रथ वडीतो पुढं वडीत गेल्यानंतर रुक्मिणीला तहान लागली. रुक्मिणीला तहान लागल्यानंतर ती म्हणे भगवान श्रीकृष्ण आता मी काय वाचत नाही, म्हणजे मला पाणी द्यायचं. आता पाणी आणून कसं द्यायचं? रथ जर खाली टेकावला, ह्या बाबानं जर काही शाप दिला तर आणखी होईल. मग भगवान श्रीकृष्णानं असं हे केलं, सुदर्शन चक्र सोडा आणि पाण्याची धार काढली, रुक्मिणीनं पाणी केलं. एवढ्यामध्ये हे म्हातारं झालं. ते म्हणला रथ का म्हणून थांबला? म्हणजे काय म्हणलं? म्हणजे काय नाही, रुक्मिणीला तहान लागली, माझ्या आज्ञेशिवाय काही केलंच म्हणजे तुला शिक्षा केली पाहिजे. म्हणजे माझ्या आज्ञाभंग झाली, रुक्मिणी बाजूला हो, आता रथ तू एकटा व्हायची. कुणी म्हणायचं? एकटा श्रीकृष्ण व्हायचा. म्हणजे रुक्मिणीला इथंच थांब, रुक्मिणी तू इथंच थांब. आता द्वारकेमध्ये आपण गेल्यानंतर रुक्मिणी 9 किलोमीटर अलीकडे, 7 किलोमीटर अलीकडे, कुठं? त्या श्रीकृष्ण मंदिरापासून. आणि तीच प्रथा जपण्यासाठी आपल्या पांडुरंगाची रुक्मिणी किती लांब आहे?
हा 70 फूट 7ला महत्व आहे म्हणून 70 फूटचे अंतर आहे दोघांचा त्याच्यामध्ये. म्हणून आता सगळे वारकरी आपण जातो मग पांडुरंग एकीकडे का रुक्मिणी एकीकडे का नवरा बायकोची भांडणं झाले असते आणि तिला गर्दी सहन होत नव्हती. कोणी सांगितलं तुम्हाला कुठं नाही कुठं लिहिलेलं नाही काय नाही बंगल्यातून काढायचं बाजारामध्ये मांडायचं. हा अशा प्रकारचे हे काय ही रुक्मिणी ह्याच्यासाठी बाजूला झाली. नंतरची कथा आता एखाद्या वेळेला फार सांगेल कथा विसरत आहे तिथपर्यंत आली रुक्मिणी तिथं राहिली. नंतर त्यांनी खीर करायला सांगितली 16,107 वाया आणि गरम खीर त्याच्या कृष्णाच्या अंगाला लावली. तो थोडासा भाग शिल्लक राहिला. कुरचा प्रसाद आहे पायाला कसा लावा म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तो पायाला लावला नाही आणि मग त्या तीच करंगळी तोच पाय भगवंताचा मरणाला कारणीभूत झाला कर्म टळलेलं नाही. मग हे आता एवढं जर आहे पण ह्या पापापासून जर आम्हाला बचायचं आहे तर आम्हाला जे कर्म आहे देवा तू दिलेला आहे तू टाळू शकत नाही पण आमचे संत जे आहे ते सगळं टाळू शकत. संतांचा आशीर्वाद आम्हाला एका डोळ्यातून मिळाला. डोळ्यातून मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या वासनेची बीज चढवली जाते. मग रामनामी उपजे आवडी सुख गडबडी वाटू लागली. मग त्या ठिकाणी सुखाचा भरपूर मिळतो. गजानन महाराजांना 134 वर्ष 134 वर्षामध्ये विदर्भापासून कुठपर्यंत अमेरिकेमध्ये गजानन महाराजांचे मंदिर आहे. प्रत्येक ठिकाणी विदर्भामध्ये तर सगळे आहे आणि पुन्हा बुलढाणा जिल्हा पूर्ण दत्तक घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी सेवेकरी एका एका गावामधून 20-20 सेवेकरी जातात. 7 दिवस राहतात. त्यांचं अन्न वस्त्र निवारा पोरांचे शिक्षण हे सगळं संस्थान करतात. डोळ्यावाल्याला डोळे देतात पायवाल्याला पाय देतात. प्रत्येकाची जेवणाची व्यवस्था करतात. किती लोक आले किती गेले त्याचा वेळ लागत नाही. कोणता महाराज तिथं आहे कोणता महाराज तिथं आहे तो गादी चालवतो असं नाही. तुम्ही आम्ही सगळे त्या ठिकाणी आहेत आणि गादी शिस्तबद्धच आहे. जगाच्या इतिहासामध्ये शेगाव सारखी स्वच्छता आणि शेगाव सारखी शिस्त कुठंच नाही म्हणून जगाच्या इतिहासामध्ये वर्ल्ड बुक मध्ये त्यांची नोंद झालेली आहे. विठ्ठल असे हे गजानन महाराज या ठिकाणी आलेले 25 वर्ष झाले आणि हे 25 वर्ष झाल्यानंतर तो आनंद आपण साजरा करायला लागलो. म्हणजे आपला कोणता आहे उद्याचा दिवस जो आहे जगन्माता पार्वती आईसर त्यांचं कीर्तन आहे आणि तुम्हाला परिहार देतो. 3 वर्षापूर्वी त्यांचं पहिलं कीर्तन या गजानन महाराजांच्या गादीवरच झालं. उद्या जी गायला येणार आहे ती मुलगी प्रतीक्षा करडुले तिला मी उचलून स्टेजवर ठेवलं होतं. ती भागवत करते आणि विदर्भामध्ये इकडं तिकडं तिचे कार्यक्रम आले. 1 लाख 2 लाख 10 लाख पब्लिक तिच्या भागवताला आहे. तनुजा घोडके या ठिकाणी घडलेली कारण संतांच्या दारामधून इथून कुणी गजानन महाराजांच्या रिकामं केलेलं नाही. आज एवढी मोठी जगन्माता पार्वतीबाई आपली महादेव महादेवच आहे आणि पार्वती पार्वतीच आहे. भगवान सांगितलं की संत जगी वर्तती ते आपणामध्ये असते ते असे सगळं दिसते ते आपल्याला पण ते हा म्हणता होऊन गेले. या ठिकाणी माऊलीचे कीर्तन झाले आणि हेच नारायण महाराज मी मोबाईलवर टाकले त्याच्यात 40,000 लोकांचे लाईक आले. त्याच्यात आकडा बघा तुम्ही आता मोबाईल काढून हे केलं त्याच्यात लाईक फार आले माऊलीच्या कीर्तनाला. ते चालते बोलते माऊली बोलणं म्हणजे या ठिकाणी त्यावेळेला कॅमेरा नव्हता कॅमेरेच नव्हते त्यावेळेला. हे सगळं खाली होतं त्यावेळेला थोडं आणि एवढं हे झाल्यानंतर भक्तविजय ग्रंथ लावला होता आणि त्या भक्तविजय ग्रंथाचं ते माऊली नाही केलं. पहिल्या अध्यात असं झालं 40 अध्यापर्यंत सगळं सांगितलं म्हणजे उद्या मी कीर्तन करतो. आता माऊलीचं कीर्तन मागून मिळत नाही. उद्या मी कीर्तन करतो बसलीच तयारी नाही. सगळं आणलं लाऊस्पीकर आणलं इकडचे आणलं हे केलं ना आम्ही पहिल्याने शिरा केला टोपल्यामध्ये लोखंडाचे टोपलं असतं त्याच्यामध्ये शिरा केला ना त्याच्यात किती लोक जेवले हे माझी मलाच माहिती. अशा प्रकारचे हे केल्यानंतर या ठिकाणी माऊलीनं केलेले कीर्तन युट्यूबवर टाकले. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असे लोक या ठिकाणी आपल्याला महादेव सगळं कार्यक्रम तुम्ही ऐकला कार्यक्रम ऐकला पाहायला प्रदीप महाराजांचं भागवत ऐकलं आपलं काय शिवकथा ऐकली. त्यानंतर प्रत्येक पुण्यतिथी दादांची कशा प्रकारची साजरी होती केलं की ते सहज येत होते माऊली
किंवा हापसा मी जे ठेवलेलं आहे हे माऊलीचं प्रतीक म्हणून ठेवलं आहे. त्या हापशाला धरून ते उभा टाकायचे आणि त्या जिन्याखाली सून होती तर ती स्वयंपाक करायची आणि ते विचारायचे हापशाला धरून, आई साहेब कुठे गेली, आई साहेब कुठे गेली. मग तिनं सांगायचं ड्युटीला गेलेले ते केलं. एकदा राजवीला मी 7 मिनिटांमध्ये इथं मोटरसायकलवर आलो, माऊली आली म्हणून समजलं, त्यांची गाडी गेली हे केलं. आणि एक वेळाला असं झालं, आळंदीला सगळं संत संमेलन भरलं होतं, विश्व संत संमेलन. त्यामध्ये कोणाला कीर्तन द्यायचं कोणाला कीर्तन द्यायचं तर माऊलीला कीर्तन दिलं. माऊलीला जास्त 7वी पर्यंत सुद्धा माऊली 4थी पर्यंत सुद्धा शिकलेली नव्हती. आणि तिथं माऊलींचा पहिला नंबर आला. पहिला नंबर आल्यावर त्यांना आनंद गगनामध्ये मावाला. माऊली माझ्यासाठी पसायदांचं एक कॅलेंडर आणलं, त्यांनी काही माळा आणली जप करण्यासाठी आणि 2 आंबे घेऊन आले. ते 2 आंबे आम्ही देवघरामध्ये हे केलं आणि ह्या इथं हौद होता आणि चिंकुरा होता. माऊलीनं हाताला सांगितलं साहेब एवढी कोय लावू आपण. मी म्हणलं दादा तुम्हाला याच्यामध्ये आंबा दिला कोणी? ते म्हणले ते आळंदीला म्हणले ते गाणं म्हणतात ना त्या बाईनं दिला म्हणजे त्या आईसाहेबांना दिला. गाणं म्हणतात त्या आईसाहेबांना. मी म्हणलं गाणं म्हणतात ते आईसाहेब म्हणजे कोण? मग दुसऱ्याने सांगितलं लता मंगेशकरनं ह्यांना 2 आंबे. मग ती म्हणे हे कोय. मी म्हणलं टाका दादा हे करतो. खुरपं घेतलं आणि केलं ते आंबा, ह्यो आंबा माऊलीनं लावलेला आंबा. आणि ह्यो आंबा गेल्या वर्षी 2 बॉक्स फिट केले आणि तिथं नेऊन दिला. तर ह्या आंबा प्रदीप महाराज आणि पंतप्रधानाचे गुरु द्रविड शास्त्री यांनी वाट्या रस मागून खा. त्या आंब्याचं भाग्य बघा, त्या आंब्याचं भाग्य बघा. आता तो आंबा कसा आहे काय आहे मी काय आता सांगत नाही, कारण तुम्ही मागायला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे आनंदाचे दिवस आहेत. स्वर्ग लोक इंद्र संपत्ती ही काळांतरी विटंबती सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चढेना. हा जो सगळा सोहळा जो आहे हा 25 वर्ष याच्या सोनियाचा दिवस अमृते पहाना सोनियाचा दिवस अमृते पहाना सोनियाचा अमृते पहाना नामाच्या विदारूपी प्रगट वैधार नामाच्या विदारूपी प्रगट वैधार. अशा प्रकारचा हा सगळा सोहळा आणि उद्याचा कार्यक्रम आहे. उद्या पाटकर यशवी साहेब त्यांचा अभिषेक आहे, आणखी 2 अभिषेक आहेत.